काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी आली होती. ती बातमी कशी शिंदे गट यांना अस्वस्थ करणारी आहे. ती बातमी म्हणजे शिंदे गट यांना सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावी लागणारी कशी होय. आता गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघत असाल की काय झालंय की 15 दिवसाला 20 दिवसाला एक बातमी तुम्ही सतत असे टेलिव्हिजनवर पाहत असाल, आणि ती म्हणजे ठाकरेंचे खासदार फुटणार, ठाकरेंचे आमदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असणार. आता हे जवळपास वर्ष 2 वर्ष झालं हे आता सतत असं पाळपत सुरू झालंय. पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जी बातमी आली होती ती ही होती की दिल्लीमधून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना थेट खबरदार म्हटलंय. खबरदार कशासाठी? तर कुठलेही आमदार फोडायचे नाहीत, कुठलेही खासदार तुम्ही फोडायचे नाहीत. कमालच झाली. आता एकनाथ शिंदे यांचा जर वेगळा पक्ष आहे असं एकनाथ शिंदे सतत सांगतायत. त्यामध्ये जर का एखादा आमदार खासदार शिंदे गटामध्ये येणार असेल तशी शक्यता बिलकुल नाही. पण शिंदे गटाचे सतत जे काही चमचे वगैरे आहेत ते हेच सांगतात की आता ठाकरेंचे खासदार आमदार फुटणार आहेत. पण दिल्लीमध्ये मग एकनाथ शिंदे याच्यासाठीच जातात का की मी या पक्षाचा खासदार घेऊ का, मी त्या पक्षाचा आमदार घेऊ का. पण इंटरेस्टिंग गोष्ट पडद्याआडची अशी आहे की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे कुठलेही आमदार तुम्ही फोडायचे नाहीत, कुठलेही खासदार तुम्ही फोडायचे नाहीत असे स्पष्ट आदेश दिलेत. आणि त्यामुळे काल दिवसभर ही बातमी चालू होती की एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ आहेत. का? कारण माझ्या पक्षामध्ये जर का एखादा आमदार खासदार येणार असेल तर मग भारतीय जनता पक्षाला प्रॉब्लेम काय आहे, दिल्लीतील भाजप नेत्यांना प्रॉब्लेम काय आहे, अमित शहा यांना प्रॉब्लेम काय आहे. पण शिंदे गटाची आपण सांगितलं आधी तोंड दाबून भुक्क्यांचा मार सहन करण्याची अवस्था गटाची झाली आहे. का? कारण शिंदे यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये असे किती जरी प्रश्न आले तरी ते हे धाड दाखवणार नाहीत की अमित शहा यांना प्रश्न विचारण्याचे धमक त्यांच्यामध्ये बिलकुल नाही, कोणातच नाहीये. त्यामुळं कारण एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुळात अमित शहा यांच्या मेहरबानीवर उभा आहे. आणि त्यामुळं हे काय अमित शहा यांनी सांगितलंय का? नाही. जरी अमित शहा यांनी सांगितलं असलं तरी रिपोर्टिंग करणारे कोण आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा भाजपचे देवेंद्र फडणवीस होय. आता देवेंद्र फडणवीस यांना काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना 2029 येईपर्यंत एकनाथ शिंदे यांचा गट, त्याला पक्ष वगैरे म्हणा किंवा काही म्हणा, तो पक्ष तो गट हळूहळू ज्याला आपण म्हणतो ना की स्लो पॉइझनिंगच्या पद्धतीनं तो गट तो पक्ष संपवायचा आहे. आणि त्यामुळं सध्या भारतीय जनता पक्ष अशा एका पोझिशनवर उभा आहे की त्यांना एकनाथ शिंदे यांची आवश्यकता नाही, अजितदादा यांच्या आमदारांची आवश्यकता नाही. कारण 145चं बहुमत जरी आपल्या विधानसभेत असलं तरी 132 आमदार भाजपकडे आहेत आणि बाकीचे 4-2 किंवा 10-5 आमदार गोळा करणं किंवा त्यांना अब्सेंट राहायला लावणं हे काय भारतीय जनता पक्षाला फार काय अवघड नाही. त्यामुळं 132 आमदार त्यांच्याकडे आहेत. आणि जर का कोणी स्थानिक पातळीवर जर भाजपशी पटत नसेल म्हणून सत्तेत घुसायचंय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचे जर कोणी जाण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा निधींचं वगैरे लालूच दाखवून आमिष दाखवून जर का एकनाथ शिंदे अशा प्रकारे फोडाफोडी करणार असतील याचा अर्थ भविष्यात ते भारतीय जनता पक्षाला डोकेदुखे ठरतील, ते भारतीय जनता पक्षाला चॅलेंज देऊ पाहत आहेत अशी एकूणच परिस्थिती. आणि त्यामुळं काही झालं तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढू द्यायचा नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच ठरवलेलं आहे. आणि त्यात झालं असं की आता काल का परवा दिवशी ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या घरी गेले. ते हेच मोहित कंबोज आहेत जे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस पक्ष फोडला होता तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला जर का कोण गेलं असेल तर त्यामध्ये प्रामुख्यानं नाव येतं मोहित कंबोज यांचं. आणि तेव्हापासून मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे परिवार असा प्रचंड आणि टोकाचा संघर्ष आहे. आणि त्यामुळं झालंय असं की आता अचानक असा गिअर का बरं बदललाय, ठाकरे आणि कंबोज यांची जवळीकता का वाढली आहे. आणि मुळातच हे कंबोज ठाकरे परिवारावर इतके टोकाचे टीका करत होते, त्यांनी स्वतःच्या घरी जो कार्यक्रम होता त्यासाठी ठाकरे यांना बोलावलंय. म्हणजे ठाकरे यांचं कंबोज यांच्या घरी जाणं आणि दिल्लीतून अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांना वॉर्निंग येणं की तुम्ही सध्या फोडाफोडी करू नका. याच्या पाठीमागं 2 अर्थ आहेत. नंबर 1, तुम्ही फोडाफोडी करू नका याचा अर्थ आम्हाला फोडाफोडी करायची का, म्हणजे कुठेतरी भाजपला हे जे काय आमदार खासदार आहेत जे काटावर आहेत किंवा इकडे तिकडे जाणार आहेत त्यांना आपल्याकडे खेचायचं आहे का. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडे ते जाऊ नयेत म्हणून सामदाम दंडभेदाचा वापर करून या काटावरच्या आमदारांना खासदारांना स्वतःकडे खेचण्यासाठी म्हणून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना वॉर्निंग दिली आहे का. बरं, एकनाथ शिंदे यांना काही अमित शहा यांना उलटं बोलताही येत नाही. आणि त्यामुळं
शिंदे यांची अवस्था ही अस्वस्थ करणारी आहे अशी बातमी आली. त्यामागं प्रचंड तथ्य आहे, सत्य आहे. कारण ठाकरे जर का भाजपच्या जवळ जात असतील तर आपलं काय? कारण 132 आमदार ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत. पण 2029 पर्यंत अशी परिस्थिती जर का झाली तर देवेंद्र फडणवीस यांना तसंही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे डोईजड होत आहेत. कारण एकनाथ शिंदे हलक्यात घेण्यासारखे नाहीत, ते हार मानणारे नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना कसंही म्हणजे ते फार काय प्रचंड धूर्त राजकारणी नाहीत. म्हणून एकनाथ शिंदे हे काय मॅरेज होतात म्हणजे त्यांना मॅनेज करता येत नाहीये. ते फार म्हणजे पक्षासाठी फार वेळ वगैरे देतात किंवा पक्ष वाढवण्याची त्यांची कला, त्यांची धडपड आहे. पण उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा कधीही परवडेबल असतील. म्हणून 29 पर्यंत ठाकरेंना जवळ करायचं आणि शिंदेना लांब सारायचं हा प्लॅन आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा. धन्यवाद.